नमस्कार मंडळी, जय शिवराय. तिकट मीडिया चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी आहे निखिल पवार. तर मंडळी, आता आपण आलोय नवी मुंबई इथे असलेला हा बेलापूर किल्ल्यावर. मंडळी, बेलापूरच्या किल्ल्यावर आता आपण पोहोचलोय. आपल्यासोबत खूप सारी अशी मंडळी आहे. तर चला हा किल्ला आता आपण पाहूया. नवी मुंबईत असला हा बेलापूर किल्ला. या गडावर काय काय आहे ते आता आपण पाहूया. आपण आता एंट्री केली आहे आणि थोडासा चालल्यानंतर आपल्याला हा भला मोठा बुरुज पाहायला भेटतोय. पण सिद्धीने बांधलेला हा किल्ला खूप मोठा होता. आता ह्याच्यावर बहुत अतिक्रमण झालेलं आहे. तर आपल्यासोबत आज आहेत आपले शाहीर पुन्हा एकदा भोसले. जय शिवराय. आमचे विक्रमदादा पाटील. जय भवानी, जय शिवराय. आणि थोडे जरा आज त्यांचं जरा जय शिवराय. आजारी आहेत अविनाशदादा भोसले. कालचा उपवास मोठा झाला मुलं. उपवास. एकादशीचा उपवास, पुन्हा आज सकाळचा कार्यक्रम, त्यानंतर पुन्हा आता गडावर उपवास काय अजून परत सुटलेला नाहीये. आता गेल्यावर सोडूया तर तरी काय अजून आलेलं नाही. तरी आलेले आहेत. तरी आम्ही त्यांना असंच घेऊन आलोय, चला चला म्हणून. आणि हे आमचे नवीन ब्लॉगर आहेत आपले तिकडे दादा भोसले वगैरे असते. तर मंडळी, आता आपण बुरुजापाशी पोहोचलोय. बघा, भला मोठा असा बुरुज आहे आणि त्याच्या बाजूला ही तटबंदी दिसते आपल्याला. तर म्हणजे आता बघा बुरुजावर चाललंय. थोडी वाट खराब झाली आहे, नीट यावे. तर म्हणजे आता आपण बुरुजा वरती आहे. हा पवित्र आपला भगवा ध्वज फडकतोय आणि समुद्रावरून शत्रूचा रक्षण करण्यासाठी हे बघा. तर म्हणजे आता आपण बुरुजावर आलोय आणि हा बुरुज पहिला कसा होता याची माहिती आपले दीपक दादा सांगतील. जय शिवराय मित्रांनो, आज आपण बेलापूरच्या किल्ल्यावर आलोत. हा किल्ला मुरुड जंजिरा सिद्धी याने 1601 मध्ये बांधलेला आहे. नंतर महाराजांच्या नंतर पेशवाईमध्ये 1731 ह्या वर्षी नारायण जोशी ह्या मराठा सरदाराने तब्बल 1 महिना लढून हा किल्ला आपला स्वराज्यात आणला होता. नंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये ह्याच्यावर दुर्लक्ष झाल्यामुळे तो इंग्रजांनी नंतर जिंकून घेतला. पण ह्याच्यामधील मराठ्यांनी किल्ला आपल्या ताब्यात आल्यानंतर बरंच काम मराठी पद्धतीने म्हणजे आपल्या मराठी शैलीचं बांधकाम या किल्ल्यावर दिसतं. आता हे समोर तुम्ही बघू शकता, बुरुजाच्या खाली एक म्हणजे मंदिर असण्याकर राहण्यासाठी व्यवस्था आणि 2 माळ्याची माडी आहे. थोडक्यात वरती राहायला आणि खालती मंदिर आहे, खालती पण राहायला. आणि हे जे बुरुज आहे हे मराठी शैलीमध्ये बांधलेला बुरुज आहे, म्हणजे मराठी बांधकाम ह्याच्यामध्ये. तर म्हणजे आता आपण बुरुजावरून खाली उतरलोय. उतरल्यानंतर ही एक तटबंदी लागते. त्या तटबंदी आपण चलत चलत पुढे जाणार आहोत. बघूया तर पुढे काय आहे. तर म्हणजे आपण त्या बुरुजावर सरळ चालत आहोत. आता आपण ते वरती चाललोय. हे आता पाहायला चांगले दिसत आहेत, पण हे आता बांधले आहेत. खाली पण बघताय, आपण आत्ताच बांधले आहेत. आता जाऊन वरती बघूया
आणि ही वास्तू पहिली काय असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मंडळी नक्की सांगा. हे बघा आता आपण वरती आलेलो आहे. इथे सुद्धा गव्हर्नमेंटने काम केलं आहे. तर मंडळी बरोबर आपण चालू आलेलो आहे आणि इथे काय अवशेष आहेत ते पाहू आपण. ते बघा पुढे चालत आलं तुमच्या डाव्या साईडला खोल्यांचे अवशेष म्हणजे वाड्याचे वगैरे अवशेष असतील. हे बघा आपण त्या वाड्याच्या अवशेष पुढे आल्यानंतर इथे बघा पाण्याचा हौद पुराणिक काळाचा पाण्याचा हौद तुम्हाला पाहायला भेटते. हे बघा तर म्हणजे आत्ता पण पुढे आल्यानंतर बघा इथे एक इमारत असावी. इथे लिहिलं आहे पुरातन इमारत. सगळं आता ढासळलेलं आहे. त्याच्या मागे बिल्डिंग बांधतात. पुरातन इमारत म्हणण्यापेक्षा 2 इमारती आहेत. हा उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला. दोघींच्या मधना येणारा जो रस्ता आहे तो बाले किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पुढे येऊन बघू शकता. हा इथना 2 इमारतींच्या मधनं असणारा हा एक इमारत आहे. दरवाजा आहे जो आपण पुढे हवेला जो आपल्याला दरवाजाचा मुख्य बुरुज दिसतो किंवा दरवाजा दिसतो तिथपासून तटबंदी चालू होते. तिथपासून अराउंड 1 किलोमीटर आतमध्ये हा मुख्य दरवाजाचा पूर्ण स्ट्रक्चर आहे. दोन्ही साईडला 2 इमारती आहेत. ही आणि ही इकडे दिसते ती. धन्यवाद. आणि आशिष दादाची मला अशी ओळख करून दिली आहे. यात आशिष दादा आपल्या 2-3 व्हिडिओमध्ये दिसलेले आहेत. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. त्याशिवाय आणि बघा हे पूर्ण प्रॉपर बुरुज आहे. हा प्रॉपर बुरुज आहे. तो तिथना प्रॉपर बुरुज आहे. तर मंडळी आशिष दादाने आपल्याला छान अशी माहिती सांगितली. आणि हे परत बघा तुम्हाला दिसतंय ही पूर्ण तटबंदी आहे बघा. हे आपण तिथून चाललोय. तर मंडळी पुढे चालत आल्यानंतर आपण आता आलोय एका वास्तूर म्हणजे हा पण सुद्धा बुरुज असावा. कारण मागे आपण चढलो होतो तो सुद्धा बुरुज होता. आणि या बुरुजाला दगडीवर लावले तेव्हा तुम्ही दिसतंय व्हिडिओमध्ये. इथे बघा पाटलांची फोटोग्राफी चालू आहे. आपला काढते फोटो आणि फोटोग्राफर देवेन फोटोग्राफर भावी फोटोग्राफर. जय श्रीराम जय हनुमान. तर मंडळी इथे आता मागे बघताय गोवर्धनी मातेचं मंदिर आहे मंडळी. तर आपण पूर्ण गडून खाली उतरल्यानंतर असं राऊंड मारून आपण आलो वरती चढू. तर चला आता हा मंदिर पाहूया आपण. ज्यांनी बनवले ना त्याचं नाव आहे इंग्रजांचा लोकशाही जो दिसते ना पाटण. आज आम्ही दाखवायला तुझ्यासमोर बदल मांडला आहे. तू गोंधळ आला आहे.